स्टोरीगामी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या भयकथेचं नाव आहे सावट. ही एक दीर्घ कथा आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. दुपारी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरणामध्ये अजूनही गारवा जाणवत होता. वडाच्या पारावर त्या भल्या मोठ्या वडाच्या पारंब्या स्तब्धपणे लोंबकळत होत्या. त्या पाराला अनेक ठिकाणी भेगा पडून तो पारही तुटायला आला होता. मोठ्या मोठ्या भेगांमधून किडे, सरपटणारे प्राणी, विंचवांनी वस्ती केली होती. दूरवर दिसणारे दारूचे दुकान मात्र अनेक भावनांनी, विचारांनी, वेगवेगळ्या आवाजाने गजबजून गेले होते. दुकानाच्या पुढच्या भागातून पाझरणारा फिकट पिवळट प्रकाश रस्त्यावरच्या आणि आजूबाजूच्या काजळलेल्या अंधारावर काही ओरखडे मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो सुद्धा त्याच्या हद्दीच्या अधीनच होता. सूर्य केव्हाच आपली उरली सुरली किरणे ओढून घेऊन गडप झाला होता आणि क्षितिजावरून चंद्र हळूहळू डोकं वर काढत होता. पाऊस पडून गेलेला असल्यामुळे वाऱ्याच्या गार झुळका पारावरून, झाडांवरून सैरावैरा पळून जात होत्या. त्या वडाच्या पाराच्या बाजूला एक दोन कुत्री झोपली होती. एक कुत्री काही खायला मिळेल या आशेने त्या दारूच्या दुकानापुढे बसून आतमधून बाहेर येणारे कुणी काही टाकतंय का याकडे आशेने बघत होती. तर तिची 3-4 पिलं दुधाच्या आशेने तिच्या पोटाशी झोंबाझोंबी करत होती. बरंच अंधारून आलं होतं. वडाच्या झाडावर उलटी टांगून असलेली कचकच आवाज करणारी वटवाघळं हे बघत होती आणि त्यांच्यासोबत बघत होती हे सगळं त्या वटवाघळांच्या वरच्या फांदीवर बसून असणारी हडळ. रस्त्यावर पाझरणाऱ्या पिवळ्या प्रकाशात दारूच्या दुकानातून एक माणूस झोकांड्या घेत बाहेर आला. बाहेर उभ्या असलेल्या कुत्रीच्या पुढे त्याने काहीतरी खायला टाकलं आणि तो शेजारच्या अंधारलेल्या रस्त्यात गडप झाला. दूध लुचणारी पिलं ओलांडून ती कुत्री खाली जे काही पडलं होतं ते खाण्यासाठी त्या दिशेला झेपावली. हे सगळं त्या फांदीवर बसून असलेली हडळ बघत होती. हा रस्ता एका भागाला गावाकडे जाऊन मिळत होता, तर दुसऱ्या भागाला लांब हायवेला गाठत होता. हायवेच्या कडेला जिकडे हा शेतांमधून जाणारा उबड खाबड रस्ता सुरू होतो तिकडे बस थांबायची. बस स्टॉपच्या नावावर तिकडे फक्त एक पिवळ्या रंगाचे जुने बांधलेले शेड होते. त्या शेडमध्येच अतिक्रमण करून जवळच्या दुसऱ्या गावचा एक माणूस एक लहान टपरी वजा दुकान चालवायचा. शेवटची रात्रीची उशिरा येणारी बस येण्यापूर्वी हा दुकान बंद करून निघून जायचा. रात्री 8 नंतर या बस स्टॉपवर अगदी सामसूम होऊन जायची. मागे एकदा तर 12 नंतर या बस स्टॉपवर पाटलाकडे आलेला एक पाहुणा उतरला होता. रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत भरला होता. पावलागणिक जवळून जाणाऱ्या हिंगणीच्या झाडांवरून रातकिड्यांचा जोर कस कल्लोळ कानावर पडत होता. इतर दुसरी कसलीही हालचाल जाणवत नव्हती. पाटलाने जे सांगितले होते त्यानुसार हा रस्ता सरळ गावच्या वेशीकडे हनुमानाच्या मंदिराजवळ येतो. अलीकडेच रेल्वे लाईन आहे. मंदिरामागे भला मोठा गाईचा गोठा लागतो. हा गोठा पाटलाचाच. पाटलाच्या दावणीला बरीच उमदी जनावरं होती. धिप्पाड बैलांच्या जोड्या होत्या. मागे एकदा चिखलामध्ये एक ट्रॅक्टर रुतला होता, तेव्हा पाटलाच्या दावणीतल्या एका भल्या मोठ्या बैलाने एकट्यानेच ओढून तो बाहेर काढला होता. तर या गोठ्यामागे पाटलाचा वाडा होता. पाटलाने दिलेल्या निर्देशानुसार तो माणूस पटापट आपली पावलं उचलत चालू लागला होता. अंधारलेलं असल्यामुळे कुठेतरी भीती मनामध्ये भरून राहिली होती. एवढ्यात त्याला त्याच्या सोबतीनं कुणीतरी चालत असल्याची जाणीव झाली. उजव्या भागातल्या सूर्यफुलाच्या शेतामधून कुणीतरी त्याच्या सोबतीने चालत होतं. सूर्यफुलामधून खसफस ऐकू येत होती. अचानक त्या माणसाच्या काही अंतरावरून समोरून एक कुत्रा बाहेर निघाला आणि डाव्या हातावरच्या उसाच्या शेतात गेला. कुत्र्याला बघून त्या माणसाच्या जीवात जीव आला. त्याच्या भीतीतून त्याची सुटका झाली, पण काही वेळासाठीच.
त्याला वाटलं शेतामधून फक्त एक कुत्राच बाहेर आला आहे. तो कुत्रा परत या माणसाची सोबत घेऊन चालू लागला होता. पण यावेळी त्या माणसाच्या लक्षात आलं की कुत्र्याची उंची थोडी वाढली होती आणि चालता चालता तो कुत्रा अचानक बैला एवढा उंच झाला आणि त्याने परत एका झेपेत तो अख्खा रस्ता पार केला. एका झेपेतच तो कुत्रा उसाच्या शेतामधून परत सूर्यफुलाच्या शेतामध्ये शिरला. हे बघून तो माणूस तिकडेच बेशुद्ध होऊन पडला होता. पहाटे कामावर जाणाऱ्या लोकांना तो दिसला होता. तर या रस्त्यावरून रात्रीच्या शेवटच्या बसमधून तात्या आणि मधू हे दोघं जण उतरले होते. तात्या हा गावातच राहणारा बेरकी माणूस होता. पांढरा पायजामा, सदरा आणि सतत त्याच्या हाताला असणारी पिशवी या पेहरावात तो असायचा. गावातल्या मांत्रिकाची गूढ कामं करायचा. त्याने कुठून तरी केव्हा तरी दीक्षा घेतली होती. तो सतत फिरतीवर असायचा. कुणाला काही बाहेरची बाधा झाली की ती बाधा काढून दे, उतारा उतरवून दे, कुणाला पाणी दे, असली कामं तो करायचा. त्यामुळे गावात त्याच्याबद्दल भीतीयुक्त आदर होता. आताही तो शहरामधून कुणाच्या तरी अंगावरचा उतारा काढून की पाणी देऊन गावाला परतला होता आणि बसमध्येच त्याला गावात राहणारा मधू भेटला होता. तात्या आणि मधू त्या अंधारलेल्या बसस्टॉपवर उतरले. सगळीकडे शुकशुकाट होता. फक्त रातकिड्यांचा आवाज तेवढा काय तो कानावर येत होता. तात्याने उतरल्यावर खिशामधून बिडीचं बंडल बाहेर काढलं. तोंडात एक बिडी धरून माचीस पेटवली. भला मोठा धूर छातीत भरून सोडला आणि त्याने गावाकडं पावलं उचलायला सुरुवात केली. तात्या भेटल्यामुळे मधूला मनातून आनंद झाला होता. कारण या भया निर्मनुष्य आणि वेगवेगळ्या भूतबाधेच्या कारणाने चर्चेत असलेल्या रस्त्यावरून जायला त्याला तात्याची सोबत मिळाली होती. तात्या स्वतः मांत्रिक आणि जाणता होता. त्यामुळे कुठलीही बिलामत आली तरी मधूला घाबरून जाण्याचं कारण नव्हतं. दोघेही पटापट पावलं उचलत निघाले. काही वेळाने दोघेही त्या दारूच्या दुकानाकडे आले. दारूचं दुकान केव्हाचंच बंद झालं होतं. बाहेरचा पिवळा लाईट तेवढा सुरू होता. त्या दारूच्या दुकानाकडे आल्यावर तात्या थोडा थबकला. दूर उभ्या असलेल्या त्या वडाच्या झाडाकडे बघून स्वतःशी काहीतरी पुटपुटला. काय बोललास तात्या? मधूने विचारलं. तात्या म्हणाला, या वडाला मी 3 भूतांना बांधून ठेवलाय. एक मुंजा आहे आणि 2 भूत आहेत. 2-3 महिने झालं त्यांना काही खायला दिलं नाही. आता जेव्हा काम लागलं आणि त्यांना सोडलं की कटकट करतील. झाडावरची हडळ हे ऐकत होती. जरी तात्या आणि मधू बरेच दूर उभे राहून बोलत होते तरी तिला हे सगळं स्पष्टपणे ऐकू जात होतं. तिने वडाच्या खालच्या भागाकडे नजर फिरवली. तिकडे तात्याने ठोकलेले खिळे होते ज्याबद्दल तो बोलत होता. एकदा तात्याला त्या हडळीचं अस्तित्व त्या झाडाकडे जाणवलं होतं. पण तो कुठल्या तरी कामाच्या घाईत असल्यामुळे त्यावेळी तिकडे लक्ष न देता तात्या तिकडून निघून गेला होता. रात्र कणाकणाने वाढत चालली होती. पटापट पावलं उचल, तात्याने मधूला सुनावलं. दारूच्या दुकानाभोवती घोटमळणारी कुत्री सुद्धा आता गायब झाली होती. दूरवर कुठलीही जिवंतपणाची खून दिसत नव्हती. त्या वडावरून हवेत गिरक्या घेणारी वटवागळ सोडली आणि दुरून कुठल्या तरी झाडावरून येणारा घुबडाचा घुटकार सोडला तर इतर कुठलेही दुसरे आवाज ऐकू येत नव्हते. रातकिड्यांचा गजर जोरात सुरू झाला होता. दूरवरून गावाच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे लाईनच्या क्षितिजावरून मंद आवाजात गाडीच्या शिटीचा आवाज. ती रेल्वे गाडी काही वेळानेच त्या रुळावरून धडाडत जाणार होती. मधूने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 12 वाजत आले होते. रेल्वेच्या शिटीचा आवाज हळूहळू मोठा होऊ लागला होता. एकाएकी तात्या थबकला. तात्याला थांबलेला बघून मधूही जागेवरच उभा राहिला. तात्या दुरून येणाऱ्या गाडीच्या शिटीच्या आवाजाच्या दिशेला बघत होता. त्याला कसली तरी जाणीव झाली होती. चल पटापट पावलं उचल, तात्याने मधूला परत एकदा सांगितलं. गाडी आपल्याला गाठायच्या अगोदर आपल्याला रेल्वे लाईन ओलांडून गावच्या वेशीत शिरायचं आहे. बोलता बोलता तात्याने वेगानं पावलं उचलायला सुरुवात केली. झाडावरील हडळ
आता दात विचकून हसत दूरवरच्या रेल्वे लाईनकडे बघत होती. तिला यांच्या पुढे काय वाढवून ठेवलं आहे याची जाणीव झाली होती. अचानक आतापर्यंत शांत झुळका घेत वाहणारा वारा तीव्र झाला होता. पावसाचे चुकार थेंब आभाळातून वेगाने जमिनीच्या दिशेला झेपावू लागले होते. क्षितिजावर विजेचा लपंडाव सुरू झाला होता. मधूनच एखादी पांढरी शुभ्र विजेची नागमोडी रेषा आभाळात एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत आसमंत उजळीत जात होती. वाऱ्याने उडणाऱ्या रस्त्यावरचा काडी कचरा पायात येऊ लागला होता आणि डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरू लागले होते. वडाच्या झाडाला उलटी टांगून असलेली हडळ आता जोरात जोराने झोके घेऊ लागली होती. तात्याने चालण्याचा वेग वाढवला. मधू तात्यापेक्षा वयाने तरुण असल्यावरही त्याला तात्याला गाठण्यासाठी जवळपास पळावे लागत होते. दोघेही गावाकडच्या रेल्वे लाईन जवळ आले. गाडीच्या शिटीचा आवाज आता जवळ येऊ लागला होता. दुरून गाडीच्या लाईट्सचा झोत दिसायला लागला होता. रेल्वेचे रूळ थडथडायला लागले होते. रेल्वेचं ते इंजिन मागे जोडलेल्या डब्यांसह धडधडत क्षणार्धात येणार याची ग्वाही ते देत होते. आणि एवढ्यात अचानक मधूने तात्याच्या खांद्यावर हात ठेवला. तात्याने बघितलं तर मधू तात्याला एका हाताने खून करून एका दिशेला दाखवत होता. त्याच्या तोंडावर एवढ्या गार वाऱ्यातही घामाचे थेंब डवरून आले होते. रेल्वेच्या इंजिनाचा प्रकाश झोत त्या रुळावर पडला होता. रेल्वेचं ते भलं मोठं अजस्त्र इंजिन धडधडत शिटी वाजवत त्या रेल्वे रुळावरून पुढे येत होतं. आणि त्याच्या प्रकाशात एक धड ज्याला मुंडकं नव्हतं ते जोराने हात हलवत मधू आणि तात्या ज्या दिशेला उभे होते त्या दिशेकडेच धावत येत होतं. ते बघून मधूची घाबरगुंडी उडाली. त्याने पटकन तात्याचा हात घट्ट पकडला. तात्या निश्चल उभा होता. बहुतेक त्याला हे असं काही होणार याची जाणीव होती आणि त्यासाठीच तो मधूला लवकर हा रेल्वे रूळ ओलांडून गावाकडे वेशीच्या आतमध्ये जायला हवं असं सांगत होता. पण आता वेळ झाली होती आणि ते मुंडकं नसलेलं धड जोराने धावत तात्या आणि मधूच्या दिशेला येत होतं. एवढ्यात मधूने तात्याचा हात सोडला. तात्याला क्षणार्धात लक्षात आलं की आता हा घाबरून भीतीने येथून पळण्यासाठी सज्ज झाला आहे. तात्याने पटकन मधूचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाला, मध्या थांब, येतनं पळू नगस. जर तू पळाला तर पुन्हा कधीही गावात परत जाऊ शकणार नाही. मी हाय तवर फिकर करायची गरज नाही. तात्याच्या या बोलण्याने मधूला धीर आला. मधूचं अंग घामाने ओथंबून गेलं होतं. पाय लटपट कापायला लागले होते कारण त्याच्यापुढे दृश्यच तसं होतं. वेगाने ते मुंडकं नसलेलं धड यांच्याच दिशेला धावत येत होतं. तात्या म्हणाला, मधू याला ओळखलंस काय? मधूच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. तिकडे तो ओळख काय दाखवणार. तात्याच पुढे बोलू लागला. 6 महिन्यापूर्वी या रेल्वे लाईनवर कटून धोंडीबाचा पोरगा मेला होता नव? मधूला आठवलं. 6 महिन्यांपूर्वी गावातल्या धोंडीबाच्या मुलाने रेल्वे लाईनवर कटून आत्महत्या केली होती. त्याच्या बायकोच्या त्रासाला तो फार वैतागला होता. हे पुढून येणारं धड 6 महिन्यांपूर्वी मेलेल्या धोंडीबाच्या मुलाचं आहे हे तात्याने सांगितल्यावर मधूची हालत अजूनच टाईट झाली. एवढ्यात तात्या म्हणाला, बघ मी तुझा हात सोडतोय, पण इथनं पळून जाऊ नगस, नाहीतर हे धड तुझ्या मागं लागल. आणि मग तात्याने आपल्या पिशवीमधून एक पाण्याची बॉटल काढली. त्या बॉटलमधलं पाणी हातात घेऊन तात्याने काही मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. मधू तात्याच्या या कृतीकडे बघत होता. तात्याने काही मंत्र पुटपुटून ते पाणी अगोदर स्वतःच्या आणि मधूच्या डोक्यावरून चारी दिशेला उडवलं. मग हातात घेऊन जोरजोराने मंत्र पुटपुटून तात्याने ते पाणी
आता अगदी जवळ आलेल्या त्या मुडक्या विरहित धडावर फेकलं. तात्याने पाणी फेकल्याबरोबर ते धड जोराने रेल्वे लाईनच्या बरोबरीने पळत पुढे निघून गेले आणि जोराने आवाज करत क्षणार्धात ते रेल्वेचं इंजिन त्याला जोडलेल्या डब्यांसोबत तात्या आणि मधूच्या पुढून सुसाट वेगाने दुसऱ्या दिशेला निघून गेला. रेल्वेचा आवाज दूरवर कमी होत होत गेला. हळूहळू मधूच्या अंगात त्राण यायला लागलं. क्षणार्धात घडून गेलेला प्रसंग त्याला विसरता येत नव्हता. तात्या मधूला म्हणाला, घाबरू नगस, ते काही करू शकत नाही. मग तात्याने त्या बॉटलमधलं पाणी पिशवीतून एक लहानशी वाटी काढून त्यात टाकले. काही मंत्र फुटफुटले आणि त्या वाटीवर फुंकले. तात्या म्हणाला, मधू, हे पाणी घे, पिऊन टाक. मधूने यंत्रवत क्रियेने ते पाणी पिऊन टाकलं. मग त्याचा हात धरून तात्याने तो रूळ ओलांडला आणि ते गावच्या वेशीत आले. गावच्या वेशीत पुढेच मारुतीचं जुनं देऊळ होतं. सगळा गाव शांत झोपला होता. गावातलं वातावरण एकदम चिडीचूप झालं होतं. पाटलाच्या दावणीला बांधलेल्या गोठ्यांमधून काही बैल कान हलवत उभे असलेले दिसत होते. रात्रीच्या वेळेला या गोठ्यांमधून एक लाईट सतत जळत असायचा. त्याचा प्रकाश रस्त्यावर आलेला असायचा. तात्या म्हणाला, मधू, आता घाबरण्याचं काही कारण नाही. आणि इथं काय घडलं ते उद्या कुणालाही सांगायची गरज नाही. नाहीतर ह्या रस्त्याने रात्री बेरात्री येणारी माणसंही या रस्त्याने येणं बंद करून टाकतील. हे ज्याच्या नशिबात असतं त्याच्या बाबतीतच घडतं. आज आपली काळ वेळ जुळून आली म्हणून आपल्याला ते दिसलं. पण घाबरायची गरज नाही, तुला काही होणार नाही. आता निमूटपणे घरला जा आणि झोप. मधूने यंत्रवत मान हलवली. थोडं पुढे जाऊन डावीकडे वळून मधूने त्याच्या घराकडे जाण्याचा रस्ता पकडला आणि तात्याही त्याच्या घराच्या दिशेला निघाला. तसंही तात्याच्या घरी त्याची वाट बघणारं कोणीच नव्हतं. तात्या एकटाच राहायचा. तात्याने आपली पावलं उचलायला सुरुवात केली, कारण उद्या सकाळी त्याला नाऱ्याला भेटायचं होतं. नाऱ्या तात्यासाठी काहीतरी महत्वाची बातमी घेऊन आला होता. गेल्या बरेच दिवसांपासून नाऱ्या जुन्या गावातल्या पाटलाच्या जुन्या पडझड झालेल्या वाड्याभोवती फिरत होता. तिथे असलेल्या धनाबद्दल त्याला काहीतरी माहिती कळली होती आणि तो ते तात्याला सांगणार होता. शहरातच असताना तात्याला याबद्दल निरोप मिळाला होता. त्यामुळे तिकडली कामं पटापट आटपून तात्या गावाला घाईघाईने परतला होता. तात्याने त्याच्या घराकडे आपली पावलं उचलायला सुरुवात केली. रात्र कणाकणाने वर चढत होती. आता पावसाचे मोठे थेंब दुप्पट वेगाने जमिनीकडे झेपावू लागले होते. गडगडणाऱ्या ढगांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. या कथेला ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल धन्यवाद. जर ही कथा तुम्हाला पसंत आली तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. लवकरच भेटू कथेच्या दुसऱ्या भागात.